निवडणूक आयोग विरुद्ध सामान्य लोक यांच्या दरम्यान झालेली आहे। बोला उपाध्ये सर, उत्तर द्या। मी वाटच पाहत होतो की कधीपासून निवडणूक आयोग किंवा ईव्हीएमच्या नावाने हे बांगड्या फोडायला सुरुवात करतील, रडायला सुरुवात करतील। असं आहे की भारतीय जनता पार्टीने ह्यांच्यापेक्षा जास्त पराभव पचवलेत, म्हणजे किंबहुना गेल्या 10 वर्षातही आम्ही पराभव पचवलेत, नाही असं नाही। पण ज्यावेळी पराभव झाला त्यावेळी जनतेनं जे आम्हाला दिलंय ते आम्ही स्वीकारतो आणि आत्मचिंतन करून पुढच्या मार्गाला लागतो। आम्ही जिंकलो की मात्र तो लोकशाहीचा विजय असतो। समजा आज चित्र उलटं असतं तर हीच प्रतिक्रिया राहिली असती का या काँग्रेसच्या नेत्यांची? नाही, त्यावेळी लोकशाहीचा विजय झाला असं त्यांनी सांगितलं असतं ना। असं आहे की सत्यापासून दूर पळणं आणि खोटं बोलणं ही राहुल गांधींची जी वैशिष्ट्य आहे तेच काँग्रेसच्या नेत्यांमध्ये दिसतंय। आणि जो जनतेने दिलेला निकाल आहे, जो जनतेने दिलेला, तुम्ही ऐसा महाराष्ट्राचं खूप वातावरण सुरू आहे, महाराष्ट्रामध्ये आता वातावरण सुरू आहे की निवडणूक निर्दोष याद्या केल्या पाहिजेत। पण ज्यावेळी बिहारमध्ये ती यादी करायला निर्दोष करायचा प्रयत्न केला, मी थोडं फक्त नीट सांगतो आता, त्यावेळी तुमच्या माहिती सांगतो सगळ्यात विरोध कोणी केला? काँग्रेसने केला। नंबर 2, एक फक्त मुद्दा मांडतो, ज्यावेळी आक्षेप घ्यायचा असतो, बिहारच्या निवडणूक आयोगाने 1 ऑगस्टला निवडणूक यादी प्रकाशित केली। एकाही राजकीय पक्षाने त्या यादीबद्दल आक्षेप नोंदवला नाही। इथे गप्पा मारायच्या, घोषणा करायच्या, पण ज्यावेळी कायदेशीर आक्षेप घ्यायची वेळ येते त्यावेळी तो घ्यायचा नाही। हे त्यामुळे हा खोटेपणा काँग्रेसने करत राहावं आणि जनता त्यांना नाकारत राहावं।